आणि आता आपण महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। अर्थातच पाहूयात सुपरफास्ट 100। अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी अधिक ताकद लावावी लागेल। 45 आमदारांचा 80 ते 90 आमदार करावे लागतील। छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य। मौनाची ताकद दादांनी दाखवली असंही मिश्किल वक्तव्य। अजित पवार गटाचे नेते सरसावले। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी नरहरी झिरवाळांचं सप्तशृंगी देवीला साकडं। फडणवीस चांगलं काम करतात, त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं तर शिंदेंनी राज्यात मुख्यमंत्री राहावं, शिरसाटांचं खळबळजनक वक्तव्य। तर शिरसाटांच्या दिल्लीत जाण्याच्या शुभेच्छा मान्य, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया। संजय शिरसाटांना महायुतीतील समन्वय समिती समज देणार, सूत्रांची माहिती। फडणवीसांनी दिल्लीमध्ये जावं या शिरसाटांच्या वक्तव्यावर भाजप नेते आक्रमक। भाजप बॉस नाही तर मोठा भाऊ, फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। भाजपसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये 8 वेळा चर्चा झाली होती, आयोगाच्या निर्णयाचा तराजू अजित पवारांच्या बाजूनच झुकणार, भुजबळांची प्रतिक्रिया। तर पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात हा युक्तिवाद ऐकून डोळ्यात पाणी, ज्यांनी झाड लावलं मोठं केलं त्यांना आज हे भोगावं लागतंय, आयोगातील सुनावणीवरून आव्हाडांचं ट्विट। ज्यांच्यासाठी पवारांनी केलं तेच आता वडिलांना घराबाहेर काढतायत, अजित पवार गटाच्या हुकुमशहा या युक्तिवादानंतर रोहित पवारांची ही टीका। तर कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न, यशवंतराव चव्हाणांचाच वारसा आम्ही पुढे घेऊन चाललो, रोहित पवारांच्या टीकेवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। आणि अजितदादांना पुन्हा कधीतरी मुख्यमंत्री करू असंच म्हणाले असणार, फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। फडणवीसांना पुन्हा हा शब्द आवडतो, रोहित पवारांचा टोला। अजित पवार आणि चंद्रकांत दादा नाराज, अशा बातम्या का पिकवल्या जातात, नाराजीच्या चर्चेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार फडणवीस आणि आम्ही एकत्र मिळून काम करतोय, राज्याला एक चांगली टीम लाभली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। पालकमंत्रीपद कुणाला द्यायचं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार, तर तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जागा वाटपाचा निर्णय घेतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस डमरू वाजवतात आणि 2 माकडं नाचतात, राऊतांचा शिंदेंसह अजित पवारांवर हल्लाबोल, तर राज्य सरकारची नाडी दिल्लीमध्ये आहे, राऊतांची टीका। राऊतांना माहित असेल त्यांच्या पक्षात कोण मदारी कोण बंदर, संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही हल्लाबोल। तर मोठ्या माणसांवर आम्ही काय बोलणार, संजय राऊतांच्या विधानावर अजित पवारांची टोलेबाजी। मदारी म्हणजे उद्धव ठाकरे, राऊत आणि आदित्य ठाकरे 2 माकडं, राऊतांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। सदावर्तेंच्या कार्यालयामध्ये सर्वांचे फोटो, मात्र अजित पवारांचा फोटो नाही, अजित पवार आणि त्यांचा विचार आम्ही मानत नाही, सदावर्तेंचं वक्तव्य। टोमॅटो आणि कांदा रस्त्यावर फेकून काहीही होणार नाही, नाशिकमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अजित पवारांची प्रतिक्रिया। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री शंभूराज देसाई चांगलेच संतापले, आरोग्य विभागावर विचारलेल्या प्रश्नावर तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाही असं म्हणत व्यक्त केला संताप। मी काही चुकीचं बोललेलो नाही, पत्रकारांवर संतापल्याप्रकरणी शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण, काही जण याला जाणीवपूर्वक वेगळं वळण देतायत, शंभूराज देसाईंचा आरोप। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाडांसह शरद पवारांना पाठवली कायदेशीर नोटीस, अण्णा हजारेंनी देशाचं वाटोळं केल्याचं जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं वक्तव्य। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघाचा उद्धव ठाकरे आढावा घेणार, मातोश्री या निवासस्थानी दुपारी 12 वाजेनंतर बैठक होणार। टोल दरवाढी विरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या आमरण उपोषण स्थळी राज ठाकरे आज भेट देणार, आज सकाळी 10 वाजता आनंदनगरच्या जकात नाका या ठिकाणी राज ठाकरे पोहोचणार। आणि या उपोषणादरम्यान अविनाश जाधव यांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास अविनाश जाधव यांचा मात्र नकार। तर मनसेच्या या आंदोलनाला सामान्य नागरिकांचाही पाठिंबा, मनसेनं पुकारलंय आमरण उपोषण, सरकार टोल दर मुक्त करणार का हे पाहणं महत्त्वाचं। प्रकाश आंबेडकरांकडून मोदींचा एकेरी उल्लेख, तर दिवाळी जाऊ द्या पुन्हा हिटलर जिवंत होईल, आंबेडकरांकडून मोदींचा हिटलर असा उल्लेख। रत्नागिरीच्या एका कार्यक्रमामध्ये न्यायाधीश भूषण गवईंकडून उदय सामंत यांचं कौतुक, आपण आश्वासनांची पूर्तता करणारे नेते आहात असे गौरवोद्गार। धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मुंडेंच्या स्वागतासाठी नागरिक हे जागोजागी उभे, यावेळी मला हार तुरे नकोत तर निवेदन द्या, मुंडेंचं लोकांना आवाहन।
इस्रोचं गगनयान मिशन अंतिम टप्प्यात महिन्याच्या अखेरपर्यंत गगनयानचं प्रक्षेपण केलं जाण्याची शक्यता. इस्रोकडून तयारीचे खास फोटो शेअर. आज टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा महामुकाबला. चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानामध्ये दुपारी 2 वाजता सामना रंगणार. आजच्या सामन्यासाठी शुभमन गिलला आराम, ईशान किशनला मात्र संधी. आणि कालच्या पहिल्या सामन्यामध्ये बांगलादेशचा 6 विकेट्सना अफगाणिस्तानवर विजय. दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर 102 धावांनी दणदणीत विजय. आशियाई स्पर्धेमध्ये भारताचं पदकांचं शतक. 25 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट करत खेळाडूंचं कौतुक. प्रधान नरेंद्र मोदींना एक उत्तम शासक म्हणून 22 वर्ष पूर्ण. संघाचे स्वयंसेवक, 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि सलग 2दा पंतप्रधान. मोदींचा हा संघर्षमय प्रवास. भरड धान्य आणि खारी टोस्टवरील कर 12% केवळ 5%वर. जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. गणपती विसर्जनानंतर राज्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं तापमानाचा पारा पुन्हा वाढण्यास सुरुवात. गरमी वाढत असल्यानं विजेची दैनंदिन मागणी सुद्धा 26,000 मेगावॅटवर पोहोचली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातांच्या संख्येत मोठी वाढ. सुसाट वेगानं धावणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी परिवहन विभागाची मोहीम. मुंबईच्या दिंडोशी विधानसभा क्षेत्रात ठाकरे गटाला मोठा धक्का. सुनील प्रभूंच्या मतदारसंघातील ठाकरे गटाच्या नगरसेवकांसोबत शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. फेसबुक लाईव्ह करून महापूर कमी करता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला. ज्यांनी विचार सोडले त्यांना शिवसेना कशी मिळू शकते. कार्यकर्त्यांच्या प्रवेशावेळी शिंदेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदे म्हणजे रुग्णांसाठी गाड्यांचा ताफा थांबवून सही करणारे मुख्यमंत्री. ठाकरेंच्या आरोपांना आमदार मनीषा कायंदेंचं चोख उत्तर. मुंबईच्या बोरिवलीमध्ये खासदार गोपाळ शेट्टींकडून अंडर वॉटर फिश टनल एक्स्पो. फिश अँड फायर विथ फिश ॲक्वेरियमचं उद्घाटन. भारतातील सर्वात मोठा अंडर वॉटर फिश टनल एक्स्पो. भोकरपाडा या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रात मंगळवारी दुरुस्तीचं काम. कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, काळुंद्रे आणि करंजाडे या भागातील पाणीपुरवठा 36 तास बंद. मनसेच्या दणक्यानंतर एअरटेलची गुजराती जाहिरात मराठीतून प्रसारित. मनसेच्या आंदोलनानंतर एअरटेलची मराठी जाहिरात. मनसेनं मालाडच्या एअरटेल कार्यालयामध्ये केलं होतं आंदोलन. उल्हासनगर महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम सुरू. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये महापालिकेचा सहभाग. राज्यात मनरेगा योजना राबवण्यासाठी 1266 कनिष्ठ अभियंत्यांची भरती. मनरेगाच्या राज्य नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये बाह्य संस्थेद्वारे भरती करण्याचा निर्णय. कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर अंबरनाथमध्ये मद्यपींचा अड्डा. मनसेच्या एसामुद्दीन खान यांनी संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रीकरण करत केली गुन्हा दाखल करण्याची मागणी. ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील हजुरी परिसरात ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने. ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमावेळी सभेमध्ये शिंदे गटाकडून हस्तक्षेप. नवी मुंबईच्या वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शरद पवार गटाकडून आंदोलन. आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार आणि राज्य सरकारचं आरोग्य सुविधेकडे झालेलं दुर्लक्ष या विरोधात पवार गट आक्रमक. राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं कांदिवली स्थानकाजवळ आंदोलन. नांदेड, नागपूर आणि संभाजीनगरमधील रुग्णालयातील मृत्यूनंतर राष्ट्रवादी आक्रमक. आझाद समाज पार्टीच्या शिष्टमंडळाची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा. आगामी बीएमसी निवडणुका आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांबाबत मातोश्रीवर बैठका. नवी मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या नायजेरियन आरोपीला पकडण्यात यश. शोध मोहीम राबवत आरोपीला अटक. कल्याणच्या शिळी रोडवर बसची मोटरसायकलसह कारला धडक. धडकेत मोटरसायकलस्वार जखमी. कारचं मोठं नुकसान. आणि या ठिकाणी चालक दारू पिऊन बस चालवत असल्याचा नागरिकांचा आरोप. पुण्यातील नीरा देवघर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात खासगी बस 50 फूट खोल दरीत कोसळली. 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. जखमींवर भोरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी आणि योजनेचं कार्ड यामध्ये पुणे जिल्हा पिछाडीवर. डिसेंबर अखेरपर्यंत सर्व लाभार्थ्यांची नोंदणी करून कार्ड वाटप करण्याचे आदेश. पुणे लोकसभेसाठी मनसेचे नेते वसंत मोरे उत्सुक. खासदारकी मिळावी यासाठी राज ठाकरेंना वसंत मोरे साकडं घालणार असल्याचंही माहिती. नांदेडसह इतर शासकीय रुग्णालयातील मृत्यूंसंदर्भात महाराष्ट्र डॉक्टर्स कोऑर्डिनेशन कमिटी आक्रमक. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्र डॉक्टर्स कोऑर्डिनेशन कमिटीची मागणी. बारामतीच्या लुमेवाडीतील सुफी संत जोधपूरवाले बाबांच्या उरुसानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. राज्यासह कर्नाटकातील भाविकांचीही मोठी गर्दी. पुण्याच्या दौंडमधील बोरीपारधी गावामध्ये सुप्रिया सुळेंनी 1 तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमांतर्गत साधला संवाद. आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित.
अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं भव्य स्वागत, सकल मराठा समाज उपस्थित। अहमदनगरच्या माळीवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन, या प्रसंगी आमदार संग्राम जगतापही उपस्थित। आपलं आंदोलन शांततेत सुरू होतं, मात्र 35 गोळ्या घातल्या। आतापर्यंत इतकं निर्दयी सरकार मी पाहिलं नाही। आता रक्त सांडलं, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं अहमदनगरच्या भाषणामध्ये वक्तव्य। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव ते कंचनपूर रस्त्याची दुरावस्था, रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडं वाढल्यानं नागरिकांना मोठा त्रास। परभणीमध्ये भाजप महानगर अध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडीवरून भाजपमध्ये नाराजी नाट्य, आणि या निवड भाजपच्या घटनेला धरून नसल्याचा आरोप करत 20 बूथ प्रमुखांनी दिला राजीनामा। गोंदियामध्ये धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत, पिकांवर फवारणी करावी लागत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। जळगावात 6 दिवसांपासून सुरू असलेलं राजपूत समाजाचं उपोषण मागे, उपोषणकर्त्यांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत फोनवरून चर्चा। परभणीमध्ये आनंद भरोसेंकडून जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्याला मारहाण, आनंद भरोसे हे परभणीचे भाजपचे माजी महानगर अध्यक्ष। सोलापुरात एपीआय आनंद मळाळ यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरनं गोळ्या झाडून केली आत्महत्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप। ठाकरे गटात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढण्याची शक्यता, भाऊसाहेब वागचौरे यांची मातोश्रीवरच्या बैठकीला हजेरी, बबनराव घोलप मात्र गैरहजर। शेतकरी नेते अजित नवले आणि अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्यात वाकयुद्ध, अहमदनगरच्या मोर्चाप्रसंगी खडाजंगी। दादा भुसेंनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात खासदार संजय राऊतांना आता 23 ऑक्टोबरला मालेगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश। अहमदनगरमध्ये 15व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचं धनंजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन, आणि गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये हे 2 दिवसीय संमेलन। सोलापुरात महादेव कोळी समाज आक्रमक, जाचक अटींविना जातीचे दाखले द्या, या समाजाची मागणी। जळगावात एशियन गेममध्ये 100 पदकं मिळाल्याबद्दल पेढे वाटून जल्लोष, चकदे इंडिया म्हणत भव्य तिरंगा घेऊन आनंदोत्सव साजरा। जळगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय युवारंग महोत्सवाला सुरुवात, विद्यार्थ्यांच्या भव्य शोभायात्रेनं महोत्सवाला सुरुवात। नाशिकच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात ड्रग्जचा आणखी मोठा साठा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई, 300 कोटींहून अधिक रकमेचा साठा असल्याची पोलिसांची माहिती। तुम्ही हरलात तर पावती माझ्या नावावर फाटेल, मात्र मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील। शिंदे गटाच्या आढावा बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या। जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत तरुणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, गळ्यामध्ये शिवसेनेचं मफरल घालत जोरदार शक्ती प्रदर्शन। नंदुरबारमध्ये गटारीचं पाणी साचल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात, डेंग्यू आणि मलेरियाचा धोकाही वाढला। नंदुरबारच्या प्रकाशामध्ये बस सेवा वाढवण्याची ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मागणी, पालकांचीही ही मागणी। धुळ्याच्या नेहाळूत परिसरातील कपाशी पिकावर मिलीबग आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। परभणीमध्ये दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीनं दिव्यांगांच्या दारी अभियान हे पुढे ढकलल्यानं प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक।